भडगाव येथील पारोळा रोडवरील भवानी बाग मैदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व अमोल भाऊ शिंदे मित्र परिवाराच्या वतीनं अनमोल दांडिया रास उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभत असलेल्या या दांडिया उत्सवाला काल बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष आणि आमदार किशोर पाटील यांचे निकटवर्तीय योगेश गंजे या व्यक्तीनं आपल्या सहकाऱ्यांसोबत भर कार्यक्रमात हातात दांडा घेऊन आतमध्ये प्रवेश करत लाईट, साऊंड आणि इतर वस्तूंची तोडफोड केली आहे। तसेच उपस्थित मान्यवरांना आणि प्रेक्षक आणि स्पर्धक महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना काल रात्री घडली। परंतु या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी यावेळी कुठल्याही प्रकारे या इसमांना मज्जाव केला नाही आणि अटकही केली नाहीये। यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात अमोल शिंदे यांच्यासह भडगाव येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे एकत्र जमून तक्रार दाखल केली आहे। सदर गुंड प्रवृत्तीच्या इसमांना तात्काळ अटक करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भडगाव तालुक्याच्या वतीने यावेळी करण्यात आली। शांत व सुसंस्कृत वारसा असणाऱ्या भडगाव शहराला गालबोट लावणारी ही घटना अत्यंत खेदजनक असून सदर गुंड प्रवृत्तीच्या शिंदे गटाच्या शहराध्यक्षाला स्थानिक आमदार किशोर पाटील हे पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भडगाव शहरातील भारतीय जनता पार्टी आयोजित दांडिया रास स्पर्धेत उत्साहानं सहभाग घेणाऱ्या माता भगिनींच्या कार्यक्रमात घुसून अशा प्रकारे तोडफोड करणं आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणं हे गुंडगिरी भडगावकर माता भगिनी आणि बांधव कधीच समर्थन करणार नाही आणि विसरणार देखील नाही असं यावेळी अमोल शिंदे यांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टी आणि अमोल भाऊ शिंदे मित्र परिवार यांच्यातर्फे अनमोल गरबा उत्सवाचे आयोजन भवानी बाग इथे करण्यात आलेलं होतं भडगाव इथे आणि मागील 5 दिवसापासून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्यातल्यात महिलांची प्रचंड प्रतिसादामध्ये हा गरबा दांडिया रास खेळला जात होता आणि काल त्याची सांगता होणार होती। काल त्या ठिकाणी बक्षीस वितरण विजेत्यांना बक्षीस वितरण केलं जाणार होतं, पण शेवटाला तिथे माननीय आमदार किशोर पाटील यांचे खंदे समर्थक निकटवर्तीय आणि शिंदे सेनेचे शहराध्यक्ष योगेश गंजे हे तिथे अचानक येतात, हातामध्ये मोठा दांडका घेऊन येतात, असलेले तिथले साऊंड सिस्टीम फोडतात, लाईट्स फोडतात, महिलांवर वेगवेगळ्या भाषेमध्ये आवाजच्या भाषेमध्ये बोलतात, खुर्च्यांची मोडतोड करतात, स्टेजवर दगडफेक करतात आणि फक्त हा कार्यक्रम यशस्वीरित्या जो पार पडत होता त्याला बंद करण्याच्या हिशोबाने ते तिथे आलेले होते। खरं तर मित्रो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे भडगाव शहर हे एकदम शांत सुसंस्कृत असं शहर आहे। अशा पद्धतीत अशा घटना भडगाव शहरात कधी घडल्या नव्हत्या, परंतु हाच जो व्यक्ती आहे याने या अगोदर रथ जेव्हा निघत होता, भडगावकरांचा जो मानाचा आणि प्रतिष्ठेचा रथ उत्सव जेव्हा होतो तिथे सुद्धा त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची पोलिसांची हुद्द घातली होती। गणपती उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये सुद्धा त्यांनी इतर पदाधिकारी कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांची त्यांनी मारामारी केलेली होती। कोविड काळामध्ये सुद्धा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी तिथे धुडगूस घातलेला होता। अशा असलेल्या गुंड प्रवृत्तीला माननीय आमदार पाठीशी घालतात। जेव्हा ही काल घटना घडत होती त्यावेळेस सगळ्या पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेतली। साहजिकच आहे, तुम्हाला माहिती आहे की माननीय आमदारांचा त्याच्यावर वधर हस्त आहे। माननीय आमदार अशी गुंड प्रवृत्ती पाडण्याचे त्यांचा तो हातखंड झालेला आहे आणि असं असल्यामुळे पोलिसांना काहीही करता आलं नाही। पोलीस हतबल होते कारण त्यांना त्यांची बदलीची भीती वाटत होती, पदोन्नतीची भीती वाटत होती। अशा पद्धतीमध्ये असलेल्या ह्या सर्व कालच्या झालेल्या घटनेचा भारतीय जनता पार्टी आम्ही तीव्र अशा पद्धतीमध्ये निषेध करतो। खरं तर माननीय आमदारांची ही आता एक सिंडिकेट टोळीच तयार झालेली आहे, म्हणजे आपण गुन्हेगारी करणारी ही एक टोळी तयार झालेली आहे। असंच पाचोरा शहरामध्ये असलेल्या कालपर्वामध्ये एक व्यापारी, प्रतिष्ठित व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, त्याला काल चाकू मारून मागील दिवसामध्ये चाकू मारून त्याचा खून करण्यासारखा प्रयत्न झाला। एक वरिष्ठ पत्रकार आहे, त्यांना भर चौकामध्ये लाथाबुक्क्याने मारण्यात आलं। त्यांना फोन करून घाणेरड्या पद्धतीचे कुठलीही महिला ऐकू शकणार नाही अशा पद्धतीने आवारच्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली। एका महिला पत्रकाराच्या सरळ घरात घुसून त्याच्या मिसेसला बोलण्यात आलं का तर बाबा ते तुमच्या विरोधात काही बोलतात, काही लिहितात तर ते सुद्धा तुम्हाला सहन होत नाही। खरं तर तुम्ही लोकशाहीमध्ये आहेत, पण माननीय आमदारांना ही लोकशाही आता मान्य नाही। त्यांनी पूर्ण पाचोरा भडगाव शहरामध्ये दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे। इथे कुठली महिला सुरक्षित नाही, व्यापारीमध्ये सगळ्या अडीअडचणी झालेल्या आहेत, सगळे दहशतीमध्ये घाबरलेल्या परिस्थितीत राहतात। त्याच्या पुढे जाऊन सांगतो, पंचायत समितीमध्ये कोणी कर्मचारी असेल त्याला रफ टफ मध्ये बोलणं, त्याला आपल्या दडपशाहीमध्ये घेणं, पोलिसांना दडपशाहीमध्ये घेणं,
नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना दादागिरी करणं, अशी प्रवृत्ती आमदारांनी यांची झालेली आहे. या सर्व गोष्टींचा मी भारतीय जनता पार्टीमार्फत निषेध करतो आणि यापुढे जर कधी अशा वारंवार घटना घडत असेल तर भारतीय जनता पार्टी तर सोडणारच नाही, पण मी त्यापुढे सांगतो की येणाऱ्या इलेक्शन्समध्ये जनताच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा आमदार साहेबांना सांगतो की आमदार साहेब, ही दहशतवाद, तुमची गुंडगिरी आता थांबवली पाहिजे. तुम्ही असं वारंवार करून या पूर्ण पाचोरा बडगाव शहराला वेठीस धरण्याचं काम करताय. इथल्या व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला तुम्ही वेठीस धरण्याचं काम करताय. ही जनता तुम्हाला आता लवकरात लवकर तुमची जागा दाखवेल आणि योग्य तो न्याय इतर लोकांना देण्याचा प्रयत्न होणार. धन्यवाद. शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. दसऱ्याला रावण दहन करण्याची प्रथा असून या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचार रूपी रावणाचे धुळे महानगरपालिकेसमोर दहन करण्यात आले. धुळे महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी आणला गेल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. मुळातच जे काही 1500 कोटी रुपये या ठिकाणी विकास कामांसाठी आणले गेले, त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी करण्यात आला. त्या भ्रष्टाचाराच्या टक्केवारीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये टक्केवारीच्या माध्यमातून यांच्या उमेदवारांनी या ठिकाणी गोळा केले आणि तो पैसा आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप या धुळे शहरामध्ये खर्च करते. त्याचं एक उदाहरण म्हणजे या धुळे शहरामध्ये वाटल्या जाणाऱ्या साड्या असोत, सार्वजनिक मंडळांना वाटल्या जाणाऱ्या वर्गण्या असोत, एकीकडे आम्ही या धुळे शहराचा विकास करतो आहोत, हे धुळेकरांना स्वप्न दाखवायचं. विकास कामांमध्ये हजारो रुपयांचा त्या ठिकाणी टक्केवारीमधून निधी लुटायचा असा सर्रास प्रकार गेल्या 5 वर्ष या धुळेकरांनी या ठिकाणी बघितला. आज उद्या दसरा या ठिकाणी आहे. दसऱ्याला आपण रावणाचा या ठिकाणी रावण जाळून या ठिकाणी आपण रावणरूपी विचारांचं त्या ठिकाणी दहन करतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपाच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला धुळेकरांनी दहन करून या ठिकाणी चांगल्या विचारांची माणसं निवडून आणावीत, याकरता धुळे जिल्हा शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी प्रतिकात्मक रावण दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला. आणि धुळेकरांना या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी तुमचा वाढीव मालमत्ता कर असेल, वाढलेले टॅक्स असतील, झालेला भ्रष्टाचार हा डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी भाजपाला या ठिकाणी आपल्याला हद्दपार करायचं आहे आणि भाजपारूपी रावण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जाळून टाकायचं आहे. तत्पूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यालयापासून या भ्रष्टाचारी रावणाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बॅनरवर तयार करण्यात आलेल्या रावणावर शासनाच्या विविध योजनांमध्ये धुळे मनपातील तत्कालीन सत्ताधारी असलेल्या भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आला होता आणि याच प्रतिकात्मक बॅनरचे दहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तर गर्भप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं देखील नुकसान होत आहे. परतीच्या पावसानं धुळ्यात दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकासाठी नुकसानदायक पाऊस असल्याचं समोर आलं आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
मालेगावच्या दोघा मोबाईल चोरट्यांना तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडील 18 चोरीचे मोबाईल आणि एक मोटारसायकल असा 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघा सराईत मोबाईल चोरट्यांना तालुका पोलिसांनी गजाआड केलंय. आर्वी येथील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आर्वी शिवार मालेगावात तालुका पोलिसांच्या पथकानं शोध घेत दोघांच्या मुसक्या आवळल्यात. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. नूर मोहम्मद इस्तेयात अहमद वय 22, मोहम्मद मुदत्सिर खालिकुज्जमा वय 21, हाजी मुस्तफा चौक रमजानपुरा मालेगाव असं दोघाही राहणाऱ्यांचं ठिकाण आहे. धुळा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळे ते मालेगाव रोडवर दिनांक 8/10/24 रोजी रात्री एका फिर्यादीचा मोबाईल स्नॅचिंग करून 2 संशयित पळून गेले होते. सदरची बातमी आमच्या अधिकाऱ्यांना आणि यांना समजल्यानंतर लागलीच वर्णनाप्रमाणे तपासाचे चक्र फिरवले आणि काही तासातच आरोपींना सदरच्या घटना परिसरात शोध घेऊन तात्काळ ताब्यात घेतलं आणि अधिक चौकशी करून सदर फिर्यादीने जो गुन्हा दाखल केलेला होता रॉबरीचा, त्यामध्ये आरोपी नामे नूर अहमद आणि मोहम्मद खालिकुज्जम मुदत्सिर खलील राहणार मालेगाव यांना अटक करून तपासात 18 मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केलेली आहे. प्राथमिक चौकशीत सदरचे दोन्ही गुन्हेगार हे सराईत वाटत आहे. आम्ही अधिक चौकशी करत आहोत. सदरची कारवाई आमच्या पोलीस अधिकारी आणि डिटेक्शन स्टाफ अतिशय चांगल्या प्रकारे केलेला असून त्यामध्ये सर्व श्रेय PI पाटील साहेब आणि त्यांच्या टीमला दिलं जातं असं आपल्यासमोर मी सांगू इच्छितो. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रोकडोबा हनुमान मंदिराजवळ एक व्यक्ती फोनवर बोलत असताना त्याचा मोबाईल फोन हा 2 अनोळखी मोटरसायकलस्वार व्यक्तींनी खेचून नेल्याची घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेला गुन्ह्याचे धुळे तालुका पोलीस स्टेशनचं शोध पथक आणि आम्ही स्वतः ज्यावेळेला यात सखोल तपास केला त्यावेळी हे जे कोण 2 अनोळखी इसम होते यांची ओळख आम्हाला पटवण्यात यश आलेलं आहे. हे जे 2 व्यक्ती आहे नूर मोहम्मद आणि मोहम्मद मुदत्सिर दोघं राहणार मालेगाव अशा या दोघं व्यक्तींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल होंडा शाईन गाडी आणि त्यासोबतच त्यांच्या घरजडतीमध्ये एकूण 18 मोबाईल आम्हाला हस्तगत झालेले आहेत. हे सर्व 18 मोबाईल त्यांनी त्याच्याबद्दल त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून अद्यापपर्यंत समाधानकारक माहिती मिळालेली नाही. यावरून त्यांनी निश्चितपणे अशाच कोणत्या तरी गुन्ह्यांमध्ये हे मोबाईल मिळवल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास देखील चालू आहे. तसेच हे जे काही दोघं आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याचं अभिलेखावरून दिसून आलेलं आहे. ही जी कामगिरी आहे ती माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेली आहे. दरम्यान दोनही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांनी केली आहे. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत आग्रा रोड मोठा पूल ते डायव्हर्सन रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे आणि दुभाजक बनवणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। डायव्हर्सन चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये आमदार फारुख शाह यांनी महापालिकेच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढले। देवपूरकर नागरिकांचा गेल्या 4 वर्षांपासून महापालिका अतोनात छळ करते। भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे देवपूर भागातील रस्त्यांची चाळण करून टाकली आहे। SSVPS महाविद्यालयासमोर सुमारे 4 ते 5 वर्षांपासून काम चालू होतं। या संदर्भात लोकांकडून उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या जात होत्या। महापालिकेकडून धुळ्यात तेल विहीर खोदायचं काम चालू असून जोपर्यंत भूगर्भात खनिज तेल मिळत नाही तोपर्यंत काम चालूच राहणार आहे आणि खूप प्रयत्नांनी अंतिमतः पालिकेला तेल साठा सापडला आणि आग्रा रोडचं भूमिगत गटारीचं काम पूर्वत्वास आलं अशी शेरेबाजी ऐकून देखील मनपा तत्कालीन सत्ताधिकारी आणि प्रशासनाला काही एक फटका पडत नव्हता। या रस्त्यावरून अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना गंभीर जखमी व्हावे लागले। कुणाचं कंबरड मोडलं तर कुणाचे हातपाय जायबंदी झालेत, तर या पडल्यामुळे कुणाचे दात पडले। याच रस्त्यावर 5 शाळा आणि 3 महाविद्यालये येतात। यांसह विविध विषयांवर यावेळी आमदार फारुख शाह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त रहदारीचा असा रस्ता म्हणजे जुना मुंबई आग्रा महामार्ग। या रस्त्याची अनेक वर्षापासून अक्षरशः चाळण झालेली होती आणि खूप वाईट परिस्थिती होती आणि अनेक लोकांनी या परिसरातील आमचे जे नगरसेवक आहे सईद बेग, तसेच नगरसेवक नासिर पठाण, तसेच नगरसेवक गनी डॉलर आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की जुना मुंबई महामार्ग आपला आहे जे जुना मुंबई आग्रा रोड आहे त्याच्या दुरुस्तीकरण, रुंदीकरण आणि डांबरीकरण व्हावा। त्यासाठी मी मागच्या 2023-24च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 12 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसेच नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक मुख्तार बिल्डर, नगरसेवक सईद बेग आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। दरम्यान या कार्यक्रमाला नासिर पठाण, मुख्तार अन्सारी, डॉक्टर दीपश्री नाईक, सईद बेग, निजाम सय्यद, जाहिद हुसेन, अनिश शहा, आसिफ शहा, इक्बाल शहा, डॉक्टर बापूराव पवार, भिकनराव पाटील, एकनाथ साळुंके, फकीरा बागवान, रफिक शहा, अशोक सगरे, सुभाष निकम, रफिक काझी, समीर शहा आदी उपस्थित होते। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा सुशोभीकरणाचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते संपन्न झाला। 20 लाख रुपये निधीतून झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याचं सौंदर्य आणखी खुलणार आहे। आदरणीय प्रतिभाताई चौधरी महापौर असताना एक मोठा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाला आणि तो निर्णय प्रतिभाताईंनी अंमलात आणला। तो म्हणजे या शहरातील महापुरुषांच्या दुर्लक्षित पुतळ्यांचं सुशोभीकरण त्याच्यासाठी निधी मंजूर त्या अनुषंगाने राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास गाजलेला महिला इंग्रजांच्या बलात्काराला आव्हान दिलं आणि 21व्या शतक हे महिलांचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 20 लाख रुपये याच्यासाठी मंजूर करण्यात आले। त्याबद्दल मी प्रतिभाताईंचा धन्यवाद करतो। आता 20 लाखाच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं सुशोभीकरण होणार आहे
आणि धुळे शहरातील महिला वर्ग आणि मुलींना स्फूर्ती असणारं स्मारक डिसेंबर महिन्यात माझा महापौर पदाचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर धुळे शहरातील 2 महापुरुष जे आहेत त्याच्यामध्ये झाशीच्या राणी असतील, जुन्या नगरपालिकेतले लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल, तसेच टावर बागेमध्ये आपलं संभाजी गार्डनमध्ये लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा असेल किंवा वीर सावरकर अशा 2 महापुरुषांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामासाठी मी महापौर असताना तरतूद करून घेतली होती आणि त्या कामाचे टेंडर देखील निघालेले होते. परंतु मध्येच लोकसभेची आचारसंहिता लागली, तसंच शिक्षक आमदारकीची आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे कामांना थोडासा विलंब झाला. आपण पाहतो की झाशीच्या राणी या 200 वर्ष ज्या वेळेला आपल्या भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला या झाशीच्या राणी 1835 साली ज्या झाशीच्या राणीने जन्म घेतला अशा राणीने जोर पराक्रम गाजवला आणि इंग्रजांना पळो करून सोडलेलं होतं. अशा या झाशीच्या राणी महालक्ष्मी यांचा पुतळ्याचं सुशोभीकरणाच्या कामाचं 20 लाखांचं निधी मंजूर झालेला विकास निधी अंतर्गत त्या कामाचा आज डॉक्टर सुभाषबाबा बाकीच्या राणी यांचा पुतळ्याला हार घालण्यासाठी शिडी देखील नव्हती. या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या मी काम करत असताना. त्यावेळेला तो 20 लाखाचा निधी मंजूर करून घेतला. याच्यामध्ये पुतळ्याला रेलिंग राहील, घुमट राहील, पुतळ्याचा स्तंभ राहील, या कामाचा सुशोभीकरण. यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, सागर चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.